पुढची बातमी पाहूयात। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी गौरीची आत्महत्या नाहीये, आमच्या मुलीला मारलं गेलंय। गौरीच्या डोक्यावर पोटावर जखमा होत्या। गौरीच्या आई वडिलांनी हा आरोप केलाय। एसआयटी स्थापन करून माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी गौरीच्या आईने केली आहे। 2 आरोपी अजूनही मोकाट फिरतायत। गौरीचे वडील पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंची पत्नी आहे। गौरीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। कोणच नाही, जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब। एकच मला मुलगी आहे का एवढी? सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल, जर सत्ताधारी विरोधक कुणी असेल त्यांनी काम म्हणजे ते आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय। 2021 ला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला, मुलीने पाठवून ठेवला होता। पण मला सांगितलं की बाबा कोणाला सांगू नका। आणि आपली सायन्स बीडच नाही, सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली। त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्ध्वस्त होईल, तुम्ही सांगू नका। आनंद तो जो तिचा मालक होता आरोपी आता सध्याचा, त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन, तुला मारीन। मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही। आणि 2 महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला। मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असत तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता। पण ती एवढी स्ट्रॉंग होती, तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही, एवढी स्ट्रॉंग होती। तुम्हाला जर खात्री करायची असती तिने जिथं तिथं ड्युटी केली। त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे, 2 त्यांना विचारा। आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा। तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे। आहेच, केलीच नाही। तिला मारल्यावर बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना। आपला 1 ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन। त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत, हे मात्र व्यवस्थित ठेव। पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या कारणांवर म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला। कोणचा? त्या मुलीबरोबर एका अंबेजोगाईच्या 2021 ला सोनोग्राफी करून अबॉर्शन केले। आणि त्याच्यावर आनंद गर्जे पती, आनंद भगवान गर्जे पती असं नाव आहे। तुम्ही ते मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट, हे जपून ठेवा। मग मी मुलीला म्हणलं, बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच आहेत, तू तिथं राहू नको, ये आपण मीटिंग टाकू, एवढ्याला बोलू। म्हणले मला सोडायचं नाही। त्यांनी मला धमकी दिली का मी तुला मारीन, तू मरल, तो मरल आणि मग सगळं संपून जाईल। एसआयटी तपासणी झाली पाहिजे। एसआयटीच्या मार्फत एसआयटीनेच खरोखर तिला न्याय भेटणार आहे। कारण हे बाकीचा माझा विश्वासच नाहीये। कारण त्या आनंदचे 2 मोबाईल असताना एकच मोबाईल जप्त केलेला आहे, 1 मोबाईल त्याच्याकडे जप्त केलेला नाहीये। आणि पारदर्शकता काहीच नाहीये। काय तुमचं काय 2-3 दिवस झाले ना हे होऊन, सगळं काहीच नाहीये। कोण काय करतंय, कोण काय करत नाही, काहीच नाही। एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते।